कृष्ण
संध्याकाळ आहे आणि मला वाटतं भजन करण्यासाठी सगळ्यात पवित्र वेळ पहाटेची वेळ असते आणि संध्याकाळची वेळ असते। तर मला वाटतं ही सुंदर वेळ आहे, तर आपण सगळे मिळून भजन करूया। सगळ्यांना विनंती आहे, महिला मंडळ आणि पुरुष मंडळी थोडं जरा पुढे आले तर बरं होईल, किंवा तिथं बसलेले तिथं जरी बसलेलं काही अडचण नाही, फक्त भजन सगळ्यांना म्हणायचं हा नियम आहे। सगळ्यांनी एकत्र मिळून आपण या भजनाचा आनंद घेऊया। फक्त सगळ्यांचा आवाज अपेक्षित आहे। तो हा विठ्ठल भरवा, तो हा माधव भरवा। खूप सोपी चाल आहे, थोडा आवाज येऊ द्या। तो हा विठ्ठल भरवा, तो हा माधव भरवा। 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 थोडा अजून आवाज महिला मंडळी। तो हा विठ्ठल भरवा, तो हा माधव भरवा। थोडा जरा आवाज येऊ द्या, मला माहिती आहे पण पंगत आहे इथं। भजन झाल्यानंतर जेवणाचा कार्यक्रम पण आहे, त्याच्यानंतर कीर्तन होणार आहे। त्याच्यामुळे भजन करा आणि त्याच्यानंतर भोजनाचाही लाभ पण भोजनापेक्षा भजनाचा जास्त लाभ होईल। कारण कलियुगामध्ये भजन हे सर्वश्रेष्ठ आहे, भजन हे सर्वश्रेष्ठ मानलं जातं। त्यामुळे भजन केलं पाहिजे। थोडा आवाज येऊ द्या। तो हा विठ्ठल भरवा, तो हा माधव भरवा। तो हा विठ्ठल भरवा, तो हा माधव भरवा। तो हा विठ्ठल भरवा, तो हा विठ्ठल भरवा। तो हा विठ्ठल
इथे वारकरी झाली आहे. सुंदर सुंदर वारकरी रामदारी मध्ये असलेले वारकरी चाली त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेल त्या दृष्टीने हा प्रयत्न आहे. तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे हे सर्व सुख. तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे हे सर्व सुख. त्याच्यासाठी चाललोय. कारण मी फक्त भजन ऐकवत नाही तर भजन करूनही घेत असतो. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की सर्वांनी भजन म्हणायचं. जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आवाज जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आवाज जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काही मुली छोट्या मुली हसताय, भजन म्हणत नाही. पण पोरींनो, मी सुद्धा एका कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे आणि तुमच्यापेक्षा मोठ्या मोठ्या कॉलेजच्या मुली माझ्याकडे शिकायला असतात. परंतु भजन ही अशी गोष्ट आहे की आयुष्याच्या शेवटी तुम्हाला हेच काम येणार. आपण जे बाकी गाणे वगैरे जे म्हणतो, हे
काही कामं नसतं, हे फक्त एक स्वप्न आहे. हे आपण जे म्हणतो की आता ते गाणे इथे सांगत नाही मी, परंतु ते गाणे म्हणजे एक स्वप्न, एक कल्पना आहे. पण भजन हे सत्य आहे. कारण इथे कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगात नामस्मरण कीर्तन भजन हेच एक साधन आहे. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी नामस्मरण करायचं आहे. जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जय जय विठ्ठल 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 विठ्ठल, जय जय विठ्ठल 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 विठ्ठल, जय जय विठ्ठल 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 विठ्ठल. अजून पण आवाज जरा कमी येतोय. जय जय विठ्ठल 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 विठ्ठल. महिला मंडळी जय जय विठ्ठल 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 विठ्ठल. नाराज आहे का तुम्ही माझ्यावर काही? फक्त शिव्या देऊ नका मनातल्या मनात, कारण त्या मला लागणार नाही. कारण मी भजन करून घेतो, मी काय तुमच्याकडून गाणं म्हणून घेत नाही. त्याच्यामुळे पुन्हा एकदा जरा आवाज येऊ द्या. जय जय विठ्ठल 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 विठ्ठल, जय जय विठ्ठल 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 विठ्ठल, जय जय विठ्ठल रमाई, जय जय विठोबा रमाई, जय जय विठ्ठल रमाई, जय जय विठोबा रमाई. तुम्ही दररोज जर 9 मिनिटं जर असं शास्त्रज्ञांचं मत आहे, मोठे मोठे डॉक्टर लोकांचं म्हणणं आहे 9 मिनिटं जर विठ्ठल विठ्ठल जर म्हणलं ना तर कधी हार्ट अटॅक येत नाही. त्याच्यामुळे प्रयत्न करा. मी आज तर एवढी नक्की ग्वाही देईल की इथे जेवढे बसलेले त्यांना तर नक्की येणार नाही. परंतु जर दररोज जर भजन म्हणलं विठ्ठल विठ्ठल तर म्हणजे 100% तुम्हाला हार्ट अटॅक कधीच येणार नाही. जय जय विठ्ठल 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 विठ्ठल, जय जय विठ्ठल 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 विठ्ठल, जय जय विठ्ठल 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 विठ्ठल, जय जय विठ्ठल
सा रे म प नि सा नि ध म प ध म प ग म रे सा रे सा रे म प नि सा रे म प नि सा रे म घर दोन्ही कटी श्रीमंत सांगले शंख चक्र फिरविले गदाफळ म्हणे
हा जन्म एकदाच पुन्हा पुन्हा हा जन्म मिळणार नाही. नरदिया निदान लागले हाती, हे निदान हे हाताला लागलेलं आहे. त्याच्यामुळे एकदा तरी पंढरीला गेलं पाहिजे. एकदा तरी नाही, वर्षातून वारीला तरी प्रत्येक वारी गेली पाहिजे. कारण जवळ हे सगळं सिद्ध आहे. हात चालावया पाय तव तू आपुले सोहित पाहे तीर्थ यात्रे जायच नको, असं संत म्हणतात. म्हणून पंढरीला गेलं पाहिजे. हा जन्म पुन्हा पुन्हा मिळणार नाही. त्याच्यामुळे संत म्हणतात जन्म
टाहू आला म्हणजे जीव तोडून खाणं देवासाठी हा. आपण रडतो फक्त जीवासाठी, टाहू फोडून रडतो. तर टाहू फोडून गायचंय, नामस्मरण करायचं, तेव्हा सगळ्यांचा आवाज येऊ द्या. विठ्ठल नामाचा जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. फक्त पुरुष मंडळीचाच आवाज येतो, आपण तर लाडक्या बहिणी हो. सरकार सुद्धा तुम्हाला पैसे देते, जरा येऊ द्या आवाज. जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. फक्त महिला मंडळ, फक्त महिला मंडळ, जरा येऊ द्या आवाज. जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. स्वर आता जरा स्वर गेला, जरा स्वरात येऊ द्या. जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुरुष मंडळी, जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. गर्दी कमी पण आवाज चांगला आहे. आपल्याकडे जास्त गर्दी महिला मंडळी, जर आवाज येऊ द्या. जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जय जय विठ्ठल 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 विठ्ठल, जय जय विठ्ठल 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 विठ्ठल. आता फक्त हे बारे लहान लहान मुली, इथं मुलं आहे ना, त्यांचाच आवाज तेच म्हणते. जय जय विठ्ठल 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 विठ्ठल, जय जय विठ्ठल 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 विठ्ठल. चिमण्या चिवचिव केल्याने आवाज येतो सगळ्यांचा. लहान लहान छोट्या छोट्या मुली, जरा येऊ द्या आवाज. पोरांचा तर येतोय, मुलींचा जरा आवाज येऊ द्या. जय जय विठ्ठल 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 विठ्ठल, जय जय विठ्ठल 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 विठ्ठल. तुम्ही लाजताय का? लाजताय? गुलाबी साडी म्हणायला नाचायला नाही लाजत तुम्ही? हा, चला म्हणा. जय जय विठ्ठल 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 विठ्ठल. कारण ही जरा विठ्ठल नामाची शाळा भरली, त्याच्यामुळे जरा येऊ द्या आवाज. शाळेतला मास्तर लय कडक आहे. जय जय विठ्ठल 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 विठ्ठल. अजून थोडा आवाज, फक्त मुली हा. जय जय विठ्ठल 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 विठ्ठल. हे बघा, तुम्ही जर विठ्ठल 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 जर म्हणताल ना, तर ज्यांचं काही शब्दांमध्ये बोलण्यामध्ये प्रॉब्लेम असतात, असं मध्येच गुंतून जातात, तर ते सुद्धा ब्रीदिंग एक्सरसाइज होते विठ्ठल विठ्ठल म्हणल्याने. म्हणून बघा, जय जय विठ्ठल 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 विठ्ठल. हा, अजून विठ्ठल विठ्ठल असं जरा गुत्तय तुमचं. म्हणा पुन्हा आता. जय जय विठ्ठल 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 विठ्ठल. जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जय जय विठ्ठल 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 विठ्ठल, जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जय जय विठ्ठल.
ध प ग रे सा ध प रे प ग रे सा रे रे ग ध प रे सा ध प ग रे ध प रे प ग रे सा रे सा पर 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 क्यों चढ़े नदी पार क्यों जा पर 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 क्यों चढ़े नदी पार क्यों जा जो जो ना यही जिनको जो परिवार आषाढ़ी कार्तिकी भक्त है आषाढ़ी कार्तिकी भक्त है पंढरी दरबाराला बैसायचा बोलावा पंढरी दरबाराला बैसायचा बोलावा म्हणे नामा घेता म्हणे नामा घेता म्हणे नामा घेता भक्त होती दंगा
घरी नाचे सखा
या ठिकाणी श्रीमद भागवत कथा व ज्ञान सोहळा आणि याचं हे 3रं वर्ष हरिभक्तपरायण आमचे मित्र शंकरभाऊ मसलकर, खरंच त्यांचे म्हणजे करावे तेवढे कौतुक कमी आहे. कारण इतका छान हा सोहळा घडून आणला आणि दररोज वेगवेगळ्या प्रकारची मेजवानी, कधी पोवाडा तर कधी कीर्तन, कधी समाज प्रबोधनाचे कार्यक्रम, तर असे वेगवेगळ्या प्रकारचे. आणि आज भजन, याच्यानंतर पुन्हा कीर्तनही आहे आणि ते पण महाराष्ट्रातील ख्यातनाम हरिभक्तपरायण संग्राम बापू भंडारे यांचं कीर्तन आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील नामांकित गायक मंडळी सुद्धा त्या कार्यक्रमाला येणार आहे. ओंकारजी जगताप असेल, कैलासजी महाराज पवार, आपल्याच जवळच व्यक्तिमत्व जे महाराष्ट्रातील नाव गाजवत महाराष्ट्रामध्ये नावाजलेलं आहे. अशी सर्व मंडळी या भाकरवाडी या ठिकाणी महाराजांनी सर्वांना आमंत्रित केलं आणि इतका छान सोहळा घडून आणला. महाराजांचे खरं मनापासून धन्यवाद मानतो आणि माझ्या या सेवेला म्हणजे भैरवी गाऊन शेवट करतो. हे चिदान देगा देवा तुझा विसरण भावा तुझा विसरण भावा. गोड गाई आवडी हेची माझी सर्व डोरी, माझी सर्व डोरी हेची माझी सर्व डोरी. धर्म की गो माता